मित्रांनो, बी-एड सी-ई-टीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण सी-ई-टी सेलने बी-एड सी-ई-टीचं कॅप राउंडचं शेड्यूल आता पब्लिश केलेलं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ते शेड्यूल काय असणार आहे, कॅप राउंडचे ऑप्शन फॉर्म कधी तुम्हाला भरायचे आहेत, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. तर बी-एडच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी जी ऍडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राउंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर मित्रांनो, इथे ऍडमिशन पोर्टल AY 2026-27 वरती आल्यानंतर बीएडच्या कोर्समध्ये तुम्हाला नोटिफिकेशन्स आणि सर्क्युलर्स मध्ये बीएड कॅप फुल शेड्यूल 2026 हा ऑप्शन दिसत आहे. तर आपण या शेड्यूल मध्ये पाहू शकतो की सुरुवातीला आपले रजिस्ट्रेशन झाले होते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं, त्यानंतर अल्फाबेटिकल लिस्ट पब्लिश झाली होती. पुढे मग फायनल मेरिट लिस्ट ही 10 ऑगस्टला आली होती. आता याच्या पुढचं जे शेड्यूल असेल ते म्हणजे कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड 1 अँड राऊंड 2. तर 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर मध्ये तुम्हाला आता ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत, ज्याच्यामध्ये ते मागच्या वर्षीच्या कट ऑफ नुसार आणि तुमच्या प्रेफरन्स नुसार ऑप्शन फॉर्म मध्ये द्यावे लागतील. त्यानंतर जेव्हा तुम्ही हा ऑप्शन फॉर्म सबमिट कराल, पुढे मग 4 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला समजणार आहे की कुठल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे. पुढे मग 7 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान तुम्हाला त्या कॉलेजवरती जाऊन रिपोर्ट करायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे आणि 11 सप्टेंबरला कॉलेजेस ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहे त्या विद्यार्थ्यांची माहिती सीईटी पोर्टलला सबमिट करेल. तर थोडक्यात 29 ते 1 या दरम्यान तुम्ही ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर 7 ते 10 या तारखांदरम्यान तुम्हाला ऍडमिशनसाठी जावं लागणार आहे. आता कॅप राऊंड 1 मध्ये ज्यांना कॉलेज अलॉट होईल त्या विद्यार्थ्यांना एकतर फ्रीज करावा लागेल किंवा बेटरमेंटचा ऑप्शन निवडावा लागेल. आणि जर तुम्ही फ्रीजचा ऑप्शन निवडला तर 7 ते 10 या दिवसामध्ये तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यावं लागेल. आणि जर बेटरमेंटचा ऑप्शन तुम्ही तिथे निवडला तर नेक्स्ट राऊंडसाठी तुम्हाला थांबावं लागेल. जर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला कॉलेज अलॉट झालं नाही तर ऑटोमॅटिकली तुम्ही कॅप राऊंड 2 साठी ॲपियर होता. त्यानंतर पुढे कॅप राऊंड 2चं अलोकेशन तुम्हाला मिळणार आहे. त्यामध्ये सुरुवातीला कॅप राऊंड 1 चे ऍडमिशन पूर्ण झाल्यानंतर किती वॅकन्सीज त्या कॉलेजमध्ये शिल्लक आहेत त्या वॅकन्सीजची लिस्ट सीईटीच्या पोर्टलवरती येईल. पुढे मग सेकंड राऊंडचं अलोकेशन हे 18 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता होईल आणि परत 19 ते 22 सप्टेंबर पर्यंत तुमचे सेकंड राऊंडचे ऍडमिशन सुरू राहणार आहेत. आता पुढे सेकंड राऊंडच्या बाबतीमध्ये परत जर तुम्हाला बेटरमेंटपेक्षा चांगलं कॉलेज अलॉट झालं तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. जर तुम्हाला नवीन कॉलेज अलॉट झालं नाही तर बेटरमेंट केलेल्या कॉलेजमध्येच तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आणि जर सेकंड राऊंडला सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नवीन अलोकेशन मिळालं नाही तर तुम्ही कॅप राऊंड 3 ला ॲपियर होऊ शकता. त्यापुढे मग कॅप राऊंड 3 ची प्रोसिजर सुरू होईल, ज्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन कॅप प्रोसेसमध्ये आत्तापर्यंत केलेले नाहीयेत अशा विद्यार्थ्यांना 26 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेळ दिलेला आहे. कॅप राऊंड 3 साठी असणारे वॅकंट सीट हे 23 तारखेला डिस्प्ले केले जातील. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी कॅप ॲप्लिकेशन भरलेले आहेत, कॅपला रजिस्टर केलेलं आहे आणि जे नवीन रजिस्ट्रेशन कॅप राऊंड 3 साठी झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना 24 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर पर्यंत ऑप्शन फॉर्म कॉलेजेस सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी सांगितलं जाणार आहे. पुढे मग 24 ते 29 या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी नवीन ॲप्लिकेशन दिलेलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी
आपलं कॅपचं ॲप्लिकेशन एडिट केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. 30 तारखेला कॅप राऊंड 3 ची अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट CET सेलकडनं पब्लिश केली जाईल आणि 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान त्या अल्फाबेटिकल लिस्टमध्ये काही इश्यूज असतील तर ते रिझॉल्व्ह केले जातील. पुढे मग फायनल मेरिट लिस्ट ही 6 तारखेला ऑक्टोबर महिन्यामध्ये डिस्प्ले केली जाईल आणि 9 तारखेला फायनल मेरिट लिस्टनुसार कॅप राऊंड 3चं अलोकेशन मिळणार आहे. मग ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 मध्ये कॉलेजेस अलोकेट झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी 10 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर दरम्यान कॉलेजेसमध्ये ॲडमिशन कन्फर्म करायचे आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 मध्ये सुद्धा अलोकेशन मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूट लेवल राऊंड किंवा ए कॅप राऊंडला पुढे ॲपियर व्हायचं आहे. हा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड शेवटचा राऊंड असेल. इथे 14 ऑक्टोबरला वॅकंट सीट डिस्प्ले केले जातील आणि 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान ऑप्शन फॉर्म इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी सुरू असतील. पुढे मग 19 ऑक्टोबरला कॉलेजेस आपली मेरिट लिस्ट पब्लिश करतील. ती मेरिट लिस्ट तुम्हाला CETच्या पोर्टलवरती अवेलेबल असेल. त्यासोबतच कॉलेजेसच्या नोटीस बोर्डवरती आणि कॉलेजच्या वेबसाईटवरती सुद्धा ही मेरिट लिस्ट तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल राऊंडचे ॲडमिशन कन्फर्म करायचे आहेत आणि 23 ऑक्टोबर ही ॲडमिशनची या वर्षीची शेवटची डेट आहे. म्हणजे 23 ऑक्टोबर नंतर कुठल्याही विद्यार्थ्याला इथे ॲडमिशन दिलं जाणार नाहीये. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित हे शेड्यूल लक्षात ठेवा. कॅप राऊंड 1 जो सुरू होतोय तो 29 तारखेपासून सुरू होतोय. 1 तारखेपर्यंत ऑप्शन फॉर्म भरा, 4 तारखेला अलॉटमेंट घ्या, 10 तारखेपर्यंत ॲडमिशन कॅप राऊंड 1 चे करून घ्या. ज्यांनी बेटरमेंट केलंय त्यांनी सेकंड राऊंडला ॲपियर व्हा आणि शेड्यूलनुसार पुढे मग ऑप्शन फॉर्म भरून तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून घ्या. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुद्धा सुरू आहे. तर या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.